दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधल्या जी घटना घडली त्या प्रकरणी आता 4 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। ही समिती आता एकूणच जी घटना घडली त्याची चौकशी करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा अहवाल सादर केला जाईल। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आता ही 4 सदस्यीय समिती सध्या नियुक्त करण्यात आली आहे। एकूणच रुग्णालयामधले सीसीटीव्ही सुद्धा तपासले जातील। सध्याची दृश्य आपण बघतोय, रुग्णालयाच्या बाहेर सध्या मोठा पोलिसांचाही बंदोबस्त आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मिकी, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांपर्यंत या संदर्भातली तक्रार पोहोचलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वतः यामध्ये पूर्ण लक्ष घातलेलं आहे। 4 सदस्य समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे। ही समिती आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल होईल। इथलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जाईल, त्याचबरोबर डॉक्टरांचं काय बेसिसवर या ठिकाणी हलगर्जीपणा या ठिकाणी झालेला आहे ते देखील या ठिकाणी पाहिलं जाणार आहे। त्याचबरोबर जे नर्स आहेत, इतर स्टाफ आहे, त्यांनी कशा पद्धतीने ट्रीटमेंट या पेशंटला दिलेली होती हे सगळं काही या ठिकाणी तपासलं जाणार आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी एक अहवाल राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला सादर केला जाईल। त्याचाच आधार घेत पुढे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई केली जाईल। नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र अशा पद्धतीने आता आरोग्य मंत्री स्वतः याकडे लक्ष लावून आहेत आणि आता समिती काही वेळातच तिथं पोहोचेल आणि कारवाई करणार। अगदी धन्यवाद मिकी माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।